काय होतंय मोहित? मला कधीतरी मारून पैर आलो. कोण मारलं? हा मला भूते वाटतं. अरे बापरे, या गायला माहिती का ते पाणी पित होत. पिता पाणी पिता पिता त्याच्या तोंडातलं पाणी तोंडात फेकलं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता आहे ना जेवण वगैरे झालेलं आहे अँड ब्लॉग इतक्या लेट चालू करते माहिती नाही. आता सकाळची 10 वाजलेले खूप जास्त लेट ब्लॉग चालू करतोय. इकडे बघ, इधर देख इधर देख, साडी पहनताय. तर काही त्याने ना अर्ध्यापेक्षा साडी घालली होती डायरेक्ट. तर श्लोकला आहे ना नवीन कपडे घेतलेले, तर एकदम इंटरेस्टिंग मध्ये घातलेले, म्हणजे एकदम इंटरेस्ट येऊन घातलेले कपडे नवीन. श्लोक, आवडले का मग ड्रेस? कसा आहे? एक नंबर आहे म्हणा. असं कर, एक नंबर. पॅन्ट चांगली का शर्ट चांगलं आहे? रेट किती देशील? रेट 100 पैकी किती? ठीक आहे. तर काही जण आहे ना रबर चोरलेलं आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. याच्या नवीन कपड्यांचं रबर चोरलेलं आहे ना. तुला असं बरोबर नाही वाटत रबर चोरलं तू त्याच्या नवीन कपड्यांचं? मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. काय होतंय मोहित? मला कधीतरी मारून पैर आलो. कोण मारलं? हा मला भूते वाटतं. अरे बापरे, या गायला माहिती का ते पाणी पित होत. पिता पाणी पिता पिता त्याच्या तोंडातलं पाणी तोंडात फेकलं. काय हे काय केलं? काय केलं मी? काहीच नाही केलं. तर काहीच असो मी नाही इतका आगो पाणी पिता पाणी पिता पिता त्याच्या तोंडावर पाणी शिरलं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. इकडे बघ मोहित, मोहित काय आलं? पाणी फेकलो. तू मामून बघ असतोय. तर काही एक नंबर मजा येतो इथं, भारी वाटतं. एक नंबर. रिअल कॉमेडी हो रही इधर. तर काही आज जातोय श्लोक घरी अँड आहे ना त्याला आज घरी जायचंय कारण त्याच्या आहे ना स्कूल चालू होत आहे म्हणून. तर जातोय का मग घरी? शेवटली तू ही इच्छा पूर्ण केली मी ना गेम खेळायची. किती टाइम दिला मोबाईल? आता केव्हा येशील मग? पुढच्या सुट्ट्यांमध्ये का? दिवाळीच्या का? ठीक आहे, चल मग बाय. बाय बाय. इधर देख इधर. बाय. तर आज श्लोक गेलेला आहे घरी अँड आज आलेले होते आम्ही शेताकडे. तर काल पण आलेले होते अँड आज पण आलेले शेताकडे. तर बघू शकतो तुम्ही शेताकडचं वातावरण किती भारी, एक नंबर A1 असं सीन आहे या ठिकाणचा. आणि हे झाड आहे ना हे मी आज बघितलं बघा. हे जे आहे ना हे आमच्या घरासमोर लावलेलं झाड आहे ना, म्हणजे तेच आहे. अँड म्हणजे हे जे झाड आहे ना ते आमच्याच घरासमोर लावलेलं तेच झाड आहे. अँड आहे ना म्हणजे मीच लावलेलं होतं त्याला. तर मी ते आज बघितलं, म्हणजे एकदम छोटं होतं ना तेव्हा मी लावलेलं होतं. अँड त्याला आहे ना आजच बघितलेलं आहे मी. तर एवढं मोठं झालं होतं, मला असं एकदम सस्ते नाही काल बघितलेलं होतं, बट काल एवढं जवळून नव्हतं बघितलेलं, बट आज बघितलेलं जरा. तर एवढं मोठं झालं ना माहिती का ते, खूप म्हणजे खूप जास्त मोठं झालं.
आतापासून 1 वर्षा आधी लावलेलं वाटतं मी ते झाड. 1 वर्ष आधी लावलेलं होतं. म्हणजे तेव्हा मी ना 10वी स्टार्ट झाली होती तेव्हा मी हे झाड लावलं होतं. आता 11वी स्टार्ट झाली आहे तेव्हा ते झाड उगलं म्हणजे उगून खूप जास्त डेज झालेले आहे. अँड ते एवढं झालेलं आहे माझ्या हातचं लावलेलं झाड. तर काहीच मी जे लावलेलं झाड आहे ते हे बघू शकता तुम्ही. म्हणजे मी जेव्हा लावलं होतं ना त्याला, म्हणजे आम्ही ना अशा शेताकडे येत होते. मी पप्पासोबत आलेला होता असं सहज. तेव्हा मी ना फक्त हे जे असतं ना हे फक्त मोठ्या झाडाची ना एवढीशी फांदी तोडून आणलेली होती आणि इथं लावली होती. तर हे बघू शकताय गाईच केवढं मोठं, म्हणजे हे माझ्याहून पण मोठं होऊन गेलं आता. खूप जास्त मोठं झालेलं आहे हे. आजचा जो ब्लॉग आहे ना इतका इंटरेस्टिंग झालेला आहे माहिती का. तर आजचा ब्लॉग मी आज ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.